नमस्कार मैत्रिणींनो, खमंग चव या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे झटपट अशी बटाट्याची भाजी। चला बघूयात रेसिपी। एका तव्यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये टाकले अर्धा चमचा मोहरी छान तडतडून द्यायची। नंतर त्यामध्ये टाकायचे 4-5 कढीपत्त्याची पानं। कढीपत्ता परतला की आपण त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून टाकायचे आहेत। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतला की आपण त्यामध्ये टाकणार आहेत 2 बटाटे। मी ते बटाटे सोलून चिरून घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही बटाटा चिरायचा आहे। आता हा चिरलेला बटाटा आपल्याला त्या कांद्यामध्ये टाकायचा आहे। आता आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। गॅसची फ्लेम स्लो करून त्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत। एक 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून नंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे। आता बटाटा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत। अर्धा चमचा धने पावडर टाकणार आहोत। आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवून घेतला आहे। मी 2 चमचे हा कूट टाकलेला आहे यामध्ये। आता मी यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकणार आहे। अगदी टेक्स्चर येण्यापुरतंच आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे। आता गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि झाकण ठेवायचं। अगदी फक्त 2च मिनिटं आपण हे झाकण ठेवायचं आहे। आता बटाटा चांगला वाफलेला आहे। बघू शकता तुम्ही, एकदम छान अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। बटाटा छान शिजलेला आहे। शाळेतल्या डब्यासाठी किंवा वरण भातासोबत हा बटाटा खूपच छान लागतो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की मी बनवलेली भाजी कशी झाली आहे।